कल्याण डोंबिवली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPIच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे राजकीय संकेत दिलेत। या मेळाव्यात बोलताना आठवले यांनी आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांसाठी महायुतीनेच निवडणूक लढावी अशी भूमिका स्पष्ट केली। RPIने निवडणुकांसाठी 20 जागांची मागणी केली असून या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलंय। काय म्हणालेत आठवले पाहूयात। आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी आहे ही महानगरपालिका मुंबईच्या जवळच असणारी महानगरपालिका आहे आणि या ठिकाणी महायुतीमधून निवडणूक लढवावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। जागा वाटपामध्ये या सगळ्या 3 पक्षामध्ये किती एकमत होतं अजून सांगता येत नाही आहे, पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा तसा भाजपचा हा अपूर्वीचा मित्र आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने आपल्या कोट्यातून आम्हाला जागा द्याव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे। 20 जागांची यादी प्रल्हाद जाधव आमचे कल्याण डोंबिवलीचे अध्यक्ष त्यांनी BJPच्या अध्यक्षांकडे दिलेली आहे। रवींद्र चव्हाण यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPIला सोबत ठेवावं अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि कल्याण डोंबिवलीचा महापौर जो आहे हा महायुतीचाच होणार या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे। यावेळी त्यांनी भाजपा शिवसेना वादावर प्रतिक्रिया देत सांगितले की भाजप आणि शिवसेनेत वाद दिसत असला तरी निवडणूक जवळ आल्यावर हा तणाव कमी होईल आणि महायुती एकत्र होईल। मला वाटतं की कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेचा वाद वाढत चाललेला असला तर निवडणूक जवळ आल्यानंतर तो कमी होऊ शकेल आणि जर कदाचित जर काय अशा पद्धतीची युती झाली नाही तरी सुद्धा निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र येणार आणि या ठिकाणचा महापौर जो आहे महापौर हा महायुतीचा होणार याबद्दल आम्हाला शंका अजिबात नाही। त्यामुळं पाहूया काय होतंय ते, पण वाद मात्र चालू आहे, गोष्ट खरी आहे, पण ते वाद मिटतील अशी मला अपेक्षा आहे। माझा पक्षाचा BJP सोबत राहणारच आहे, कारण माझा पक्ष जो आहे तो पूर्वीपासून BJP सोबत आहे आणि माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार BJP सोबत येण्याच्या अगोदरपासून रिपब्लिकन पक्ष त्यांच्या सोबत आहे। आता एवढे मोठे मित्र त्यांच्या BJP सोबत आलेले असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा होत नाही आहे, पण रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिकपणे BJP सोबत आहे। नरेंद्र मोदींच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश अत्यंत उंच भरारी मारतो आहे। सगळ्या क्षेत्रामध्ये आपली मोठी प्रगती होती आहे आणि त्यामुळे आम्ही BJP सोबत आहोत। यावर सुद्धा विरोधकांवर त्यांनी टीका करत आठवले म्हणाले की विरोधक चहा पाण्याला जात नाहीत कारण त्यांना महायुतीचा चहा आवडत नाही। विरोधी पक्षांनी परंपरा जपत सभ्य राजकारण करावे असंही ते यावेळी म्हणाले। पाहूयात काय म्हणालेत। वाटतं की विरोधक जे आहेत ते विरोधक चहा पाण्याला जात नाही आहेत कारण त्यांना महायुतीचा चहा आवडत नाही आहे। त्यामुळे अनेक वेळेला आता मी अनेक दिवसांपासून पाहतोय, आम्ही मंत्री असताना मात्र सगळे विरोधी पक्षाचे लोक त्या चहा पाण्याला असायचे, कारण हसत खेळत राजकारण असलं पाहिजे, सुरूढ अशा पद्धतीचं राजकारण असता कामा नये। त्यामुळं ही परंपरा आहे, त्या परंपरेप्रमाणे चहा पाण्याला विरोधकांनी जायला पाहिजे, पण कुठलं ना कुठलं तरी कारण सांगून त्या चहा पाण्यावरती बहिष्कार टाकण्यात येतो। तर आता आज सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकल्याची आपण मला माहिती दिलेलीच आहे, पण आता ठीक आहे, भूमिका कोणती घ्यायची त्या संबंधामध्ये सगळ्यांना अधिकार आहे, पण उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भाच्या अनेक प्रश्नांवरती चांगली चर्चा व्हावी आणि त्यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे। मेळाव्यात कल्याण डोंबिवलीत स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली असून RPI कार्यकर्त्यांनी आता थेट जनतेमध्ये उतरावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं। रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली।